पेपर आला, 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 पेपर आला. हॅलो एव्हरीबडी, डिअर फ्रेंड्स, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ RCC. आज नीट 2024चा पेपर झाला. पेपरचा ॲनालिसिस चालू आहे. खूप आनंद वाटतोय की ज्या लेवलची RCCने तयारी करून घेतली त्या लेवलचे सगळे क्वेश्चन पडत आहेत. फिजिक्स टीम, केमिस्ट्री टीम, बायोलॉजी टीम, या सगळ्या टीमचं हे यश आहे आणि खूप अतिशय आनंद होतोय की ज्या लेवलची, कारण पेपर इझी नव्हता, पेपर ट्रिकी होता, लेंदी होता. पेपर असं जास्त इझी पेपर नव्हता. तर मी सर्वप्रथम पूर्ण RCC टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. आमचे फिजिक्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट, बायोलॉजी डिपार्टमेंट, या सगळ्यांनी खूप मेहनत केली. आमच्या 3 महिन्यापासून आम्ही खूप मेहनत करून घेत आहोत आणि याचं फलित नक्कीच चांगला रिझल्ट येईल. कारण पेपर पॅटर्न पाहिल्यानंतर ज्या लेवलचे RCC क्वेश्चन टाकत होते एक्झाममध्ये, कारण यासाठी एक पण लाईन आम्ही सोडली नव्हती. पेपर ॲनालिसिस चालू आहे. पूर्ण फिजिक्सची टीम, केमिस्ट्री टीम, बायोलॉजी टीम पूर्ण ॲनालिसिस करत आहे. इथं पूर्ण फिजिक्सची टीम माझ्यासोबत आहे. आदरणीय आमचे फिजिक्स HOD आदरणीय कुर्णे सर आहेत. काय म्हणतात सर पेपरबद्दल? जर ॲनालिसिस बघितलं तर खूप छान गेले सर, आणि जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्या बुकलेटमध्येच आहेत आणि टेस्ट सिरीजमधलेच आहेत आणि मॅक्सिमम क्वेश्चन तर आहेत. जर आपल्याला बघायचं असेल तर आत्ताच आम्ही पेपर ॲनालिसिस करत आहात. हा ग्रॅव्हिटेशनचा क्वेश्चन आहे. आपण बघू शकता 45 द मिनिमम एनर्जी लॉन्च टू द सॅटेलाइट म्हणून हा क्वेश्चन आहे 45चा. ॲज इट इज क्वेश्चन्स आपल्या बुकलेटमध्ये, जे की आपली 11वीची बुकलेट आहे, त्या बुकलेटमध्ये जर आपण बघितला तर ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे. वर्ड टू वर्ड सेमच आहे, काहीच त्याच्यामध्ये बदल नाही. इव्हन ऑप्शन सुद्धा सारखेच आहे. आणि हा एकमेव क्वेश्चन नाही, असे अनेक क्वेश्चन्स आहेत जे आपल्या ॲज इट इज बुकलेटमध्ये मॅच होत आहेत. आणि खूप काही विद्यार्थी सुद्धा सर येत आहेत आता आणि सांगत आहेत सर टेस्ट सिरीजचे जे पेपर्स होते आणि जे आपले जे टेस्ट सिरीजचे पेपर आणि जो टेस्टचा पेपर होता नीटचा जो फायनल, तो एकदम आम्हाला सारखंच वाटलं, त्यात काही बदल वाटले नाहीये. म्हणजे यावर्षी फिजिक्स काही लेंदी होतं, काही असं काही फॉर्म्युला बेस होतं, कन्सेप्ट बेस होतं, कसा पेपर होता? फिजिक्सचा पेपर कन्सेप्ट बेस्ड होता आणि थोडंसं कॅल्क्युलेशन्स टाईप सारखे प्रश्न होते. काय कंपॅरिझन? मागच्या वर्षीमध्ये सर फक्त लेस लेंदी होता, क्वेश्चन्स थोडेसे स्ट्रेट फॉरवर्ड होते. या ह्याच्यामध्ये थोडेसे गुगली क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. असं काही म्हणजे खूप काही टेन्शन सारखं नाही आहे, परंतु निश्चित राहा सर, आपल्या RCCच्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स पडतील आणि खूप चांगले त्यांनी पेपर पण दिले. RCC तयार झालं. RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस, लँडमार्क ऑफ द RCC. केमिस्ट्री आमची पूर्ण टीम आम्ही सोबत आहेत. आदरणीय प्रशांत सर माझ्यासोबत आहेत. प्रशांत सर, काय वाटते केमिस्ट्री पेपर यावर्षी आपल्याला कसा वाटते केमिस्ट्री पेपर? सर मेरे हिसाब से इस बार जो केमिस्ट्री का पेपर आया है मॉडरेट अपन बोल सकते हैं, है ना. और ऑर्गेनिक, या अगर हम इनऑर्गेनिक केमिस्ट्री की बात करें तो जो इनऑर्गेनिक केमिस्ट्री के जो भी क्वेश्चन है स्ट्रिक्टली NCERT बेस आया है. और मैं तो ये बोलूंगा कि अब तक जितना भी हमारा RCC का टेस्ट पेपर हुआ है, जो टेस्ट सीरीज हुआ है, उसमें अगर आप लोग देखोगे, है ना, तो बहुत सारे ऐसे क्वेश्चन एज इट इज आए हैं और बहुत सारे क्वेश्चन सिमिलर बेस आए हैं, राइट, है ना. तो मैं तो ये बोलूंगा कि हमारे यहाँ से बहुत अच्छा इस बार रिजल्ट जाने वाला है. फिजिकल केमिस्ट्री में भी बहुत बढ़िया बच्चों ने प्रदर्शन किया है. मतलब हम बोल सकते हैं इंटायर पूरा केमिस्ट्री, चाहे फिजिकल हो, चाहे ऑर्गेनिक हो, चाहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री हो, इस बार RCC का रिकॉर्ड तोड़ रिजल्ट आने वाला है. मैं ऐसा उम्मीद लगा करके बैठा हूं और जैसा हम लोग, हमारी जो टीम मेंबर है, एनालिसिस कर रही है. और खास करके तो मैं तो बोलूंगा कि RCC का जो बुकलेट है ना, वो ऑर्गेनिक चाहे फिजिकल चाहे इनऑर्गेनिक पूरे केमिस्ट्री के लिए एक ब्रह्मास्त्र की तरह काम करता है ना. अगर आपको केमिस्ट्री में वाकई में 180 नंबर लाने, तो आपको बुकलेट को सबसे पहले प्रायोरिटी देना ही पड़ेगा. हमारी केमिस्ट्री जो भी RCC का बुकलेट है. मी आता फिजिकल कडे माईक देतोय. आदरणीय माझ्यासोबत अजिते सर आहेत. काय इक्विलिब्रियमचा काय म्हणता क्वेश्चन तुम्ही? इक्विलिब्रियम के 3 क्वेश्चंस आए हैं और काइनेटिक्स से 3 क्वेश्चन है, थर्मो के 3 क्वेश्चन है. जो पेपर है वो नॉलेज बेस्ड है, लेकिन अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन है. और
जो आपको क्लास में क्वेश्चंस कराया जाता है, जो आरसीसी के बुकलेट में है, और टेस्ट पेपर के एज इट इज क्वेश्चन, कुछ तो क्वेश्चन वैल्यू बेस्ड भी एज इट इज है, और ग्राफिकल क्वेश्चन एज इट इज हमारे टेस्ट वो सीरीज से है। इवन हमने जो वो मैराथन सीरीज भी लिया है उससे भी डायरेक्ट के डायरेक्ट वो क्वेश्चन आ गए हैं सर। नीट सारथी प्रोग्राम हो या मैराथन हो या हम लोग का टेस्ट पेपर हो, सब क्वेश्चन ही उसी पे बेस्ड है बेटे, और सब क्वेश्चन बहुत ही ईजी आए थे, थोड़े से कैलकुलेटिव थे मैं कहूंगा, और वो नॉलेज बेस्ड थे। अगर पेपर की बात करें तो मॉडरेट बोल सकते हैं, लेकिन इस बार हमें एक चीज देखने को मिली कि जो सेट स्टीरियोटाइप था कि इस सेगमेंट से इतना क्वेश्चन आएगा, ये चीज आने वाली की, उसे तोड़ने की कोशिश करिए, कुछ नया करने की कोशिश करिए। मैं तो इवन ये कह सकता हूँ कि हो सकता है एनटीए वालों ने, एनएमसी वालों ने पेपर बनाने से पहले हमारी टेस्ट सीरीज को रेफर किया हो। जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, आरसीसी म्हणजे युगानयुगे उत्तुंग यशोधारा। पेपर बहुत ही ज़्यादा अच्छा हुआ। आरसीसी के जितने बच्चे हैं मतलब बहुत ही ज़बरदस्त रिजल्ट आएंगे, सारा रिकॉर्ड टूटेगा इस बार, और प्योर एनसीईआरटी बेस्ड पेपर था। और आप जानते हैं कि आरसीसी की टीचिंग प्योर आपका एनसीईआरटी बेस्ड ही है। ये पेपर ये दिखाता है कि आरसीसी का दृढ़ संकल्प कितना तगड़ा है। हम लोगों ने जो मेहनत किया हुआ है लास्ट में बच्चों के साथ आपके गाइडेंस में, चाहे वो हमारा मैराथन सीरीज हो, चाहे वो हमारा बच्चों के लिए डीएसपी प्रोग्राम हो, चाहे वो बच्चों को रात में जाके सर का मोटिवेशन हो, या क्लास में पढ़ाई हुई हर एक बात हो, पूरा ये दिखाता है कि जैसे मुझे लगता है सर मैं झूठ बोल रहा हूँ, लेकिन ऐसा लगता है कि पूरा पेपर हम लोगों ने मिलकर बनाया हुआ है। इस बार का पेपर देखने के बाद हमें सिर्फ इतना ही लग रहा है कि हमारी टेस्ट सीरीज भी जिस बच्चे ने लास्ट में ज्वाइन किया होगा उसके भी आउट ऑफ आएंगे। बेस्ट आहे आरसीसी, यू शुड जॉईन आरसीसी। आणि इफ यू आर म्हणजे नीट ॲस्पिरंट तुम्ही असणार, तुम्हाला जर नीटच्या साठी कोचिंग बघायची असेल तर आरसीसीच बेस्ट आहे। ओव्हरऑल पेपर इझी होता। आरसीसीचे जे टेस्ट सिरीज होते तेव्हा मला म्हणजे असं वाटत होतं की खूप हार्ड आहे, पण त्याचं आज कळालं काय आहे, आणि खूप माझ्यासोबत बायोलॉजी टीम पण आहे। आदरणीय आमचे बायोलॉजीचे हेड आदरणीय पालके सर आहे, डॉक्टर पालके सर, काय म्हणता बायोलॉजीच्या पेपरबद्दल, काय तुमचं ओपिनियन? बायोचा पेपर बघितला आम्ही पहिली गोष्ट सगळ्यांनी मिळून लक्षात आलं की बाबा फायनल नीटच्या अगोदर जे आपण मॉक आणि प्री मॉक घेतले याची झेरॉक्स कॉपी, रेप्लिका म्हणू शकतो आपण। आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय केलं होतं की मॅक्झिमम क्वेश्चन हँड रिटन काढायचं ठरवलं होतं, आणि याचा फायदा हा झाला की जे आपले क्वेश्चनची लँग्वेज आहे सध्याच्या नीट पेपरच्या क्वेश्चनची लँग्वेज आणि आपल्या मॉक आणि प्री मॉकच्या क्वेश्चन, बायोमध्ये क्वेश्चन जनरली अवघड येत नाहीत, पोरांना प्रॉब्लेम असतो लँग्वेजचा, लँग्वेज आपल्या पेपरची आणि फायनल नीटच्या पेपरची एक्झॅक्ट मॅच होते। हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सर आपला। जो काही पार्ट आपण शिकवला त्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन आला नाही। सगळ्यात महत्त्वाचं ना, आपण जे मॉकचे पेपर घेत होतो मुलांची कंप्लेन अशी होती की सर आम्हाला 1.5 तास लागायला आहे, आणि आम्ही काय म्हणायचो आरसीसीचा जर वर्षीचा हा अनुभव प्रत्येक वर्षीचा, इथं 1.5 तास लागेल, फायनल नीटला 50 मिनिट लागतील। फायनल नीटला 40 मिनिटात मुलं आउट ऑफचा पेपर सोडून आले सर। आणि आपला हा म्हणजे लेंदी पेपर किंवा हेवी पेपर घेण्याचा फायदा हा। आदिती कमी आहे, आदिती बेटा तुला कसा गेला पेपर, काय तुझं ओपिनियन आरसीसी पेपर बद्दल? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पेपर एकदम आरसीसीच्या मॉक टेस्ट सारखाच होता। पेपर सोडवताना नवीन असं काही वाटलं नाही, सिमिलरच क्वेश्चन आले होते सगळे, त्यामुळे नवीन असं काही वाटलं नाही। मॉक टेस्टच अजून एकदा दिल्यासारखी। तुला किती वेळ लागला बेटा बायोलॉजीला? अर्धा तास। अर्धा? बापरे, 30 मिनिटांमध्ये बायोलॉजी तुमचं अभिनंदन, तिने 30 मिनिटात बायोलॉजी सॉल्व्ह केलं, वाव, खूपच छान। आणि बायोलॉजी नंतर केमिस्ट्री पेपर तुला कसा गेला बेटा? अच्छा, वा, केमिस्ट्री किती पडतील तुला असं वाटतं? वाव, जबरदस्त। केमिस्ट्री आदिती म्हणते मला आउट ऑफ मार्क पडतात। आरसीसी मध्ये आम्ही घातलं, आम्ही निश्चिंत झालो होतो की इथं आमची मुलगी यशस्वी होणार म्हणजे होणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तिने काम केली, तुमच्याकडनं तिला मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा मार्गदर्शनाचा आपण आउटपुट आता बघतोय आपण। तो जगन्नाथ हा विद्यार्थी पण आहे, याने खूप चांगलं वर्षभर चांगलं मेहनत केला, आणि या विद्यार्थ्याला बोलायचे शब्द कमी आहेत जब तक जगू। आणि जगन्नाथ, काय तुझं ओपिनियन आरसीसी टेस्ट सिरीज, नीटचा फायनल पेपर? कारण मी बघतोय केमिस्ट्री एवढं इझी नव्हतं बेटा, लेंदी होतं, ट्रिकी होतं, असं सोपं नव्हतं एवढं, काय तुझं ओपिनियन? फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या टेस्ट सिरीजमधूनच पूर्ण क्वेश्चन आले होते। सरांनी जे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे बऱ्यापैकी टेस्टमध्येच कव्हर झालं होतं, फक्त बायोचे माझे 2-3 चुकतात असं वाटतं मला। डिअर आरसीसीयन्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी। आत्ताच नीट 2024चा पेपर झाला,
माझ्यासोबत पार्थ आहे. आता नीटचा पेपर झाला, आपण त्याच्याकडे प्रतिक्रिया घेऊयात की त्या नीटचा पेपर कसा गेला आणि RCC मधून जे शिकवतात किंवा जे पेपर असतात ते काय क्वालिटी होती, नीटचा काय होता. पेपर सोपाच होता एकदम. आणि केमिस्ट्रीचे जर बोलेल तर सगळे नोट्समधून आले होते, काहीच नोट्सच्या बाहेर नव्हतं. सगळे NCERTच्या लाईनमधून आलं होतं, जशाच तशा लाईन उतरवल्या होत्या पेपरमध्ये. आणि लास्टला जे मोठेवकर सरांनी पी ब्लॉक आणि DNA ब्लॉकची रिव्हिजन घेतली होती, सगळे क्वेश्चन्स त्याच्यातूनच आले, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आला. लगेच सगळे आठवले, सगळे टिक केले. खूप सोपा होता केमिस्ट्री. बायोत थोडे कन्फ्युजिंग ऑप्शन्स होते, पण तरी इतकं टफ नव्हता. आणि फिजिक्स पण नॉर्मल लेवलवर गरज होता. तुला आपली टेस्ट सिरीज RCC टेस्ट सिरीज आणि नीटचा पेपर याच्यावर तुला काय असं काय वाटतंय बाबा, नीटची RCC टेस्ट सिरीज प्रॉपर ट्रॅक होती सर, म्हणजे काय तुला तुझं काय ओपिनियन आहे RCC टेस्ट सिरीज नीटमध्ये पेपर? खूप फरक होता दोघं पेपरमध्ये, कारण RCCची टेस्ट सिरीजची लेवल जी आहे ती खूप हाय होती. आणि त्या लेवलला जर प्रॅक्टिस केली तर नीटचा पेपर खूप इझी जातो, खूप जास्त इझी. काहीच विशेष आणि नवीन प्रश्न एक पण नाही वाटत आपल्याला. सगळे क्वेश्चन पाहिलेले असतात. सगळे टेस्ट सिरीजमध्ये इतक्यांदा वेगळ्या वेगळ्या टाईपने तेच क्वेश्चन विचारले जातात की म्हणजे तो कसाही फिरवून विचारला पेपरमध्ये तरी आपल्याला नवीन बिलकुल वाटत नाही. एकदम पाहता क्षणी टिक होता आन्सर. त्याच्यामुळे खूप फायदा झाला टेस्ट सिरीजचा. सगळे टेस्ट सिरीज जर चांगले दिले आणि ॲनालिसिस केलं तर एकदम सोपा जातो. तुला असं वाटतं मोर दॅन RCC टेस्ट सिरीज केली मोर दॅन सफिशियंट? हो, खूप म्हणजे खरं बोलतोस? हो, खरंच मी तेच केलं. सगळे एक पण टेस्ट मिस नाही केली, सगळे टेस्ट सॉल्व्ह केले, नीट ॲनालिसिस केलं. लगेच पेपर झाल्यावर DSP मध्ये येऊन सरांची डाऊट क्लिअर केले, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. RCCच्या पूर्ण टीमचं खूप आभारी आहे, कारण त्यांनी इतक्या हाय लेवलवर आमची प्रॅक्टिस करून घेतली की आम्हाला म्हणजे सगळे क्वेश्चन बेसिक वाटत होते एकदम, की जे असे फाउंडेशनमध्ये वगैरे शिकवतात तसल्या लेवलचे क्वेश्चन वाटले सगळे. त्यामुळे खूप सोपा गेला पेपर. थैंक यू मोटेगावकर सर, थैंक यू टीम RCC. मैं भी दिल से RCC है.